12 वर्षापासून बंद असलेल्या एका सुनसान घरात येऊन अचानक एक महिला येऊन रडत जोरात जोरात ओरडत होती की मला माझी मुलगी द्या, कुठे आहे माझी मुलगी. तेवढ्यात तिथे एक नर्स येते. जेव्हा ती नर्स त्या महिलेच्या जवळ येते तेव्हा ती त्या महिलेच्या एका जोरात कानशिलात मारते आणि म्हणते 12 वर्षानंतर तुला तुझ्या मुलीची आठवण आली का? धिक्कार असो तुझ्या आईचा. आता ती महिला 12 वर्षानंतर त्या घरात येऊन जोरजोरात आपल्या मुलीसाठी का रडत होती आणि त्या नर्सने तिच्या कानशिलात का मारली हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत ऐका. नोएडाच्या एका सुनसान भागात एक घर असते. ज्या घरामध्ये एक महिला रडत असते. त्या महिलेच्या ह्या जगात कोणीच नसते. ती महिला त्या सुनसान घरात एकटीच राहत होती. ती असे काय काम करायची की त्या कामासाठी तिला त्या घरात राहावे लागत होते. मात्र मुलीच्या जन्मानंतर ती करत असलेल्या कामात तिला खूप अडचणीचा सामना करावा लागतो. पुढे तिचे काम अजिबात चालत नाही, कारण जर ती महिला आपल्या मुलीकडे लक्ष द्यायची तेव्हा तिचे काम तिला करता येत नव्हते आणि जर ती कामावर गेली तर मग घरात मुलीची काळजी कोण घेणार. अशा प्रकारे 6 महिने निघून जातात. परंतु 6 महिन्यानंतर तिची अशी अवस्था झाली होती की घरात खाण्यासाठी काही नव्हते आणि नाही तिची जीवनचर्या पूर्ण करण्यासाठी तिच्याकडे पैसे होते. त्यामुळे ती एक खूप मोठा निर्णय घेते. त्यानंतर तिच्या 6 महिन्याच्या मुलीला त्याच घरात सोडून ती दुसऱ्या शहरात निघून जाते. एकतर ते घर एका सुनसान ठिकाणी होते जिथे कोणीही येत जात नव्हते. त्यानंतर हळूहळू संध्याकाळ होते आणि ती मुलगी खूप जोरजोरात रडू लागते, कारण त्या मुलीला खूप भूक लागलेली असते. परंतु घराजवळ कोणी ये जा करत नसल्यामुळे ती मुलगी रात्रभर रडत राहते. दुसऱ्या दिवशी सकाळी एक व्यक्ती, जिचं नाव होतं विजय कधी कधी या रस्त्यावरून ये जा करत असायचा. त्याच्या कामावर जाण्यासाठी अधूनमधून तो तिथून जायचा आणि अशाच प्रकारे आजसुद्धा तो त्या घरच्या समोरून जात होता. परंतु मुलीच्या रडण्याच्या आवाजाने त्याचं लक्ष आकर्षित केलं होतं. त्यामुळे विजय जाऊन त्या घराच्या खिडकीतून डोकावून बघतो की बाळ एवढ्या जोरजोरात का रडत आहे. तो थोडा वेळ खिडकीतून डोकावून पाहत असतो, पण त्याला काहीच दिसत नाही. त्यामुळे तो त्या मुलीला तसेच रडत सोडून आपल्या कामावर निघून जातो. परंतु दिवसभर काम करत असताना त्याला सारखं त्या मुलीचं रडणं आठवत होतं, कारण त्या मुलीच्या रडण्याच्या आवाजाने सरळ समजत होतं की ही मुलगी खूप वेळापासून रडत आहे आणि रडून तिचा गळासुद्धा कोरडा पडला आहे. आता जशी संध्याकाळ होते तेव्हा संध्याकाळच्या वेळी विजय जाणून-बुजून त्याच रस्त्याने परत येतो आणि जसं तो त्या घराच्या समोर पोहोचतो तेव्हा त्या मुलीचं रडणं त्याला ऐकू येतं. ते ऐकून विजयला राहत नाही आणि तो तिथे पडलेला एक दगड उचलतो आणि त्या खिडकीचे काच फोडतो. खिडकीचे काच तोडल्यानंतर जसे तो आतमध्ये डोकावून पाहतो तेव्हा त्याला दिसतं की बेडवरती एक 6 महिन्याची मुलगी पडून आहे आणि ती जोरजोरात रडत आहे. हे सगळं बघून विजय लगेच पोलिसांना फोन करतो आणि पोलिसांना बोलावून घेतो. पोलीससुद्धा थोड्याच वेळात त्या घराजवळ येतात आणि त्या घराचा दरवाजा तोडून टाकतात आणि लगेच त्या मुलीजवळ जातात. तेव्हा त्या 6 महिन्याच्या मुलीची अवस्था खूपच वाईट झाली होती. मागच्या 36 तासापासून ही मुलगी एकटीच घरात पडून होती आणि जोरजोरात रडत होती आणि आता मात्र रडणंसुद्धा हळू झालं होतं. तिच्या तोंडातून आवाजसुद्धा निघत नव्हता. त्यानंतर पोलीस सर्वप्रथम त्या विजय नावाच्या व्यक्तीचे आभार मानतात की त्याने या मुलीबद्दल सांगितलं आणि नाहीतर या 6 महिन्याच्या मुलीने आज या जगाचा निरोप घेतला असता. पोलिसाची टीम लगेच त्या मुलीला घेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि डॉक्टरच्या देखरेखीखाली तिच्यावर ट्रीटमेंट चालू करतात. आता पोलीस कर्मचारी त्या घरच्या मालकाचा शोधायचा प्रयत्न करतात, परंतु खूप चौकशी करूनसुद्धा त्या घराची मालकीण जी महिला होती तिचा काहीच पत्ता लागत नाही, कारण ती महिला काम करण्यासाठी दुसऱ्या शहरात निघून गेली होती आणि पोलीस तिला शोधण्यासाठी असमर्थ ठरतात. आता ही मुलगी हॉस्पिटलमध्ये होती आणि हॉस्पिटलमध्ये जो स्टाफ होता तो सर्व त्या मुलीवर खूप प्रेम करत होता. हळूहळू वेळ निघून जाते आणि त्या मुलीच्या तब्येतीत चांगली सुधारणा होते. तेव्हा त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणारी एक लीना नावाची नर्स होती. तिला ती मुलगी खूपच आवडू लागते, कारण त्या मुलीकडे पाहून तिला आपले बालपण आठवू लागते. कारण लीनासुद्धा एक अनाथ मुलगी होती. तीसुद्धा अनाथ आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली होती आणि त्यानंतर ती आता हॉस्पिटलमध्ये नर्स नोकरी करू लागली होती. त्यामुळे लीना जेव्हा त्या मुलीला पाहायची तेव्हा तिच्या मनात विचार यायचे की मी एक अनाथ म्हणून अनाथ आश्रमात वाढले, परंतु मी या मुलीला असे आयुष्य जगू देणार नाही. म्हणून लीना जेव्हा ड्युटीवर यायची तेव्हा आल्यावर आपले काम करायची, पण ड्युटीवरून सुट्टी झाल्यानंतरसुद्धा ती हॉस्पिटलमध्येच काही काळ थांबून
ती न चुकता त्या मुलीला खेळवत असायची. आता त्या छोट्या मुलीला हॉस्पिटलमध्ये 1 महिना पूर्ण होतो. 1 महिन्यामध्ये ती मुलगी पूर्णपणे तंदुरुस्त झाली होती. म्हणून डॉक्टर तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देतात. जेव्हा त्या मुलीला डिस्चार्ज मिळतो तेव्हा पोलीस तिथे येऊन त्या मुलीला हॉस्पिटलमधून घेऊन अनाथ आश्रमामध्ये सोडतात. हे ज्या दिवशी घडते त्या दिवशी लीना कामावर नसते. परंतु लीना जेव्हा दुसऱ्या दिवशी कामावर येते तेव्हा ती त्या मुलीला शोधू लागते, परंतु मुलगी तिला हॉस्पिटलमध्ये कुठेही सापडत नाही. तेव्हा ती आपल्या स्टाफला विचारते की माझी मुलगी कुठे आहे. तेव्हा तिच्यासोबत काम करणारी एक नर्स म्हणते, अगं तुझे तर अजून लग्नसुद्धा झालेलं नाही, मग तू मुलगी कधी झाली. तेव्हा लीना तिला म्हणते की अगं मी त्या मुलीविषयी विचारते ज्या मुलीला पोलीस इथे घेऊन आले होते आणि तिच्यावर आपल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होती. तेव्हा लीनाची मैत्रीण म्हणते, अगं ती मुलगी तुझी मुलगी नाही, तिला आपल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी आणले होते. आता ती तिच्या योग्य जागी पोहोचली आहे. पोलिसांनी तिला अनाथ आश्रमामध्ये पाठवले आहे. आता तिचे संपूर्ण आयुष्य तिथेच व्यक्त होईल. तेव्हा लीना आपल्या स्टाफकडे एक अनाथ आश्रमाचा पत्ता मागते. तेव्हा ते लोक म्हणतात की अगं लीना, तू या अनाथ आश्रमाचा पत्ता घेऊन काय करणार आहेस. त्यावर लीना म्हणते की मी त्या मुलीला लहानची मोठी करीन आणि तिला चांगले आयुष्य देईन. तेव्हा तिच्या स्टाफमधील लोक तिच्या म्हणतात की अगं लीना, अजून तुझे लग्नसुद्धा झाले नाही. आता तू तुझ्या घरामध्ये एकटेच असतेस. अशा परिस्थितीमध्ये तू त्या मुलीचे पालनपोषण कसे करू शकतेस. पण तरी लीना त्यांना म्हणते की नाही, मला त्या मुलीला असे आयुष्य जगू द्यायचे नाही. शेवटी लीना दुसऱ्या दिवशी कामावर सुट्टी घेऊन त्या अनाथ आश्रमामध्ये पोहोचते. ज्या अनाथ आश्रमामध्ये त्या लहानग्या मुलीला ठेवण्यात आले होते. तिथे गेल्यानंतर लीना त्या अनाथ आश्रमामधील लोकांना आपली सर्व माहिती देते आणि त्या मुलांना त्यांना सांगते की मला या मुलीला दत्तक घ्यायचे आहे. तेव्हा तेथील लोक लीनाला सर्व कागदपत्रे तपासून पाहतात. मग लीना सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्या मुलीला आपल्या घरी घेऊन येते. लीना एक सरकारी नर्स होती, त्यामुळे तिचे छोटेसे घर होते. त्या घरामध्ये लीना त्या मुलीला ठेवत होती आणि चांगल्या प्रकारे पालनपोषण करते. हळूहळू वेळ निघून गेली आणि वेळेनुसार ती मुलगी मोठी झाली. जेव्हा ती मुलगी शाळेत जाण्यायोग्य होते तेव्हा लीना त्या मुलीचे एका चांगल्या शाळेत ॲडमिशन करून घेते. ॲडमिशन घेतल्यानंतर ती मुलगी शाळेत जाऊ लागते. ती मुलगी आता लीनालाच आपली आई समजत होती. त्यामुळे तिला सारखी आई आई अशीच हाक मारत असायची. त्यावर लीनाला मनापासून खूप आनंद होत होता की माझी मुलगी झाली आहे आणि ती मला आई म्हणत असल्यामुळे आता माझेसुद्धा एक छोटेसे कुटुंब तयार झाले आहे. ही मुलगी आता नियमितपणे शाळेत जात असते. पण एक दिवस जेव्हा ती घरी येते तेव्हा ती लीनाला म्हणते की आई, माझे बाबा कुठे आहेत. त्यावर लीना तिला समजावते की तुझे आई बाबा दोन्ही मीच आहे. मी तुझ्यासोबत आहे ना, मग तुला बाबाची काय गरज आहे. तेव्हा ती मुलगी म्हणते, आई, सर्वांचे बाबा त्यांना स्कूलमध्ये न्यायला येतात, मग माझे बाबा कुठे आहेत ते सांग ना. तेव्हा लीना म्हणते, तुझे बाबा तुझ्या जन्माअगोदरच तू माझ्या पोटात असतानाच हे जग सोडून गेले. त्यावर लीना विचार करू लागते, आता तर ही मुलगी खूप लहान आहे, त्यामुळे तिला ही काही कार्य देऊन वेळ मारून नेता येईल. परंतु जेव्हा ही मुलगी मोठी होईल तेव्हा मला तिला अशा प्रकारे समजावणे कठीण होईल. तेव्हा लीना विचार करते की आपणच हिच्या आईबाबाचा शोध घेतला तर किती बरे होईल. हा विचार तिच्या डोक्यात येताच लीना लगेच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सांगते की या मुलीच्या आईबाबाचा शोध घ्या. त्या पोलीस लीनाला सांगतात की त्यांना ही मुलगी ज्या घरात सापडली आहे ते घर एका महिलेचे आहे, परंतु ती महिला आता कुठे गेली आहे त्याविषयी काहीच माहिती मिळत नाही. तेव्हा लीना विचार करते की रोज मी या घरासमोर येईल, कधी ना कधी हिची आई इथे येईल, तेव्हा मी तिला विचारले की या मुलीचे बाबा कुठे आहेत. हळूहळू वेळ निघून गेली आणि आता ती मुलगी 12 वर्षाची झाली होती. जेव्हा ती मुलगी 7 वर्षाची होती तेव्हापासून लीना त्या सुनसान घराजवळ नेहमी जात असायची. ती तिथे गेल्यानंतर काही वेळ वाट पाहायची, परंतु कोणीच येत नाही हे तिच्या लक्षात आल्यानंतर सूर्य मावळण्याच्या वेळेला ती नर्स आपल्या घरी जायची. अशा प्रकारे एक दिवस निघून जात होता. अशातच एक दिवस लीना जेव्हा त्या घराजवळ असते तेव्हा तिला त्या घरामधून एका महिलेच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. ती महिला मोठ्याने ओरडत असते की माझी मुलगी कुठे आहे, माझी मुलगी मला परत करा. आता जेव्हा ती नर्स त्या महिला घरात जाते तेव्हा ती पाहते की त्या मुलीला ज्या ठिकाणी त्या सुनसान घरात ठेवली होती त्याच ठिकाणी बसून ती महिला जोरजोरात रडत होती आणि ओरडत होती, माझी मुलगी कुठे आहे, माझी मुलगी मला परत करा. त्या महिलेच्या डोळ्यात अश्रू होते. तेव्हा लीना नर्स त्या महिलेच्या जवळ जाते आणि तिच्या एक जोरदार कान खाली मारते. म्हणते, धिक्कार असो तुझ्या
तुझ्यासारख्या आईचा, कारण तू एका छोट्या जीवाला इथे सोडून निघून गेली होतीस. तुझ्यासारखी आई, आई नावाला कलंक आहे. लीनाचे असे बोलणे ऐकून ती महिला अजून जोरजोरात रडू लागते आणि म्हणते, माझी मजबुरी होती. तेव्हा लीना तिला विचारते की तुझी अशी काय मजबुरी होती, त्यामुळे तुला एवढे मोठे पाऊल उचलावे लागले. ती महिला म्हणते की मी चुकीचे काम करत होती, म्हणून मी अशा सुनसान जागी घर घेतले होते आणि त्या घरात राहत होती. पण ज्या वेळेला माझ्या घरात मुलीने जन्म घेतला तेव्हा माझ्या घरात खाण्यासाठी काही राहिले नव्हते आणि माझी दिनचर्या चालण्यासाठी माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक राहिले नव्हते. त्यामुळे माझी मजबुरी होती, म्हणून मला एक तर माझ्या मुलीला स्वीकारायचे होते, नाहीतर जीवन जगण्यासाठी ते काम स्वीकारायचे होते. तेव्हा मी त्या दिवशी मुलीला सोडणे योग्य समजून मी मुलीला इथे सोडून दुसऱ्या शहरात निघून गेले. जेव्हा लीना त्या महिलेचे असे बोलणे ऐकते तेव्हा लीनाला खूपच राग येतो. ती म्हणते, तू भीक मागून तुझे आणि तुझ्या मुलीचे पोट भरू शकली असतील, पण त्या छोट्या मुलीला अशी एकटीला सोडून तू निघून गेलीस. हे माणुसकीच्या नात्याला कलंक लावण्यासारखे आहे. तू जे काही काम केले आहेस ना, त्यासाठी मला असे वाटते की पोलिसांना बोलवून तुला लगेच त्यांच्या ताब्यात द्यावी, कारण तू जे काही काम केले आहेस ना ते माफ करण्याच्या लायक नाही. पण मी माझ्या मुलीमुळे तुला माफ करते. माझी मुलगी आता मोठी झाली आहे आणि तिने मला एक प्रश्न विचारला होता की त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गेली 5 वर्षापासून मी या घराबाहेर येऊन वाट पाहते की कोणी ना कोणी या घरात येईल आणि त्या मुलीविषयी सर्व माहिती सांगेल. तेव्हा ती महिला लीनाला विचारते की माझ्या मुलीने तुम्हाला कोणता प्रश्न विचारला आहे. त्यावर लीना म्हणते, तू त्या मुलीला तुझी मुलगी नाही म्हटलेस तर बरे होईल, कारण त्या मुलीला लहानपणाची मोठी मी केली आहे. भलेही तू तिला जन्म दिला असशील, पण बाळाला फक्त जन्म देऊन त्याची आई होता येत नाही, तर त्यानंतर त्याची सर्व जबाबदारी जी घेऊ शकते तीच खऱ्या अर्थाने त्याची आई होऊ शकते. म्हणून मीच तिची आई आहे. आणि राहिली गोष्ट प्रश्नाची, तर तिने प्रश्न विचारला होता की माझे बाबा कुठे आहेत. त्यावेळी तर मी तिला खोटे सांगितले होते की तुझे बाबा देवाघरी गेले आहेत, पण मला जाणून घ्यायचे होते की नक्की तिचे बाबा कोण आहेत आणि तिचा जन्म कसा झाला आहे. तेव्हा ती महिला म्हणते, त्या मुलीचे कोण बाबा आहेत त्यांच्याविषयी काहीच पत्ता नाही, म्हणून तर मी अशा जागी राहत होते की कारण आमच्याविषयी कोणालाच काही समजू नये. एवढे बोलून ती महिला पुन्हा जोरजोरात रडू लागते. तेव्हा जी सरकारी नर्स लीना होती तिलासुद्धा त्या महिलेची दया येते. त्यामुळे लीना तिला शांत करते आणि म्हणते, मला असे वाटत नाही की तू तुझ्या मुलीला तुझ्याबरोबर घेऊन जावे, कारण मी तिला लहानपणाची मोठी केली आहे आणि तू स्वतःच्या तोंडाने कबूल दिली आहेस की तू चुकीचे काम करत होतीस. मग तू त्या मुलीला कशी काय चांगल्या पद्धतीने ठेवू शकतेस. त्यावर ती महिलासुद्धा विचार करते. ठीक आहे, चला माझी मुलगी हिच्याबरोबर चांगली आहे. तेव्हा ती महिला लीनासमोर हात जोडते आणि म्हणते, तू माझ्या मुलीची चांगली काळजी घे. मी यापुढे कधी तुझ्यासमोर येणार नाही. एवढे बोलून ती महिला तिथून जाण्यासाठी निघते. तेव्हा लीनासुद्धा विचार करते की चला ठीक आहे, ज्या मुलीला मी लहानची मोठी केली, जिला माझीच मुलगी मानली, आता माझ्याकडे राहणार आहे याचा तिला आनंद होतो. लीनाने लग्न केले नव्हते, त्यामुळे लीनासुद्धा त्याच मुलीचा आधार होता. हळूहळू ती मुलगी मोठी होऊन नोकरी करू लागते. त्यानंतर लीना तिचे लग्न करून देते. त्या मुलीचे लग्न झाल्यानंतर ती मुलगी आपल्या आईला म्हणजेच लीनालासुद्धा आपल्याबरोबर घेऊन जाते, कारण त्या मुलीने त्या मुलाबरोबर लग्न केले होते. त्या मुलाला तिने अगोदरच सांगितले होते की लग्नानंतर माझी आई माझ्यासोबत राहील आणि जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत मी तिची सेवा करेन. जर तुला मान्य असेल तर तू माझ्याबरोबर लग्न कर. या मागणीनुसार मुलगी आपल्या आईला लीनाला आपल्याबरोबर सोबत ठेवते. मित्रांनो, अशी होती या 6 महिन्याच्या मुलीची गोष्ट. असे म्हणतात ना की देव तारी त्याला कोण मारे, तसेच काहीसे त्या मुलीबरोबर झाले आहे. कारण तिची जन्मदात्री आई तिला अशीच बऱ्यावर सोडून निघून गेली होती. पण देवाने सर्व गोष्टी घडवून आणल्या होत्या आणि त्या मुलीला ताबा लीनाला मिळाला होता. त्यामुळे त्या मुलीच्या आणि लीनाचे दोन्हीचे आयुष्य अगदी सुखमय झाले. मित्रांनो, आता आपण त्या मुलीची गोष्ट ऐकलीत, पण तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की जी सरकारी नर्स लीना होती तिने लग्न का केले नसेल. तिने त्या मुलीचा स्वीकार करून तिलाच आपल्या वर्चस्व सर्वस्व का मानले असेल. लीना अनाथ होती म्हणून तिच्या मनामध्ये आपुलकीची भावना होती. तर मित्रांनो, खरे कारण हे होते की लीना लहान असताना तिच्या मामाकडे राहत होते, कारण ती लहान असतानाच तिचे आई बाबा एका कार ॲक्सिडेंटमध्ये तिला अनाथ करून निघून गेले होते. त्यानंतर तिचा सांभाळ तिच्या मामाने केला, परंतु तिचा मामा तिच्याकडे जास्त लक्ष देत नव्हता, पण तिचा सांभाळ मात्र करत होता.
पण लीना आता मोठी झाली होती आणि तिने शिक्षणसुद्धा घेतले होते. पण हीच गोष्ट तिच्या मामीला पटत नव्हती. लीना दिसायला सुंदर होती, पण मामीची मुलगी मात्र कुरूप होती. म्हणून मामीने ते कुरूप दिसावी म्हणून यासाठी तिला एका डॉक्टरच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारची औषधे जेवणात तिच्या नकळतपणे लीनाला देऊ लागली. त्यामुळे लीना खूप आजारी पडली. जेव्हा तिच्या मामाने तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले, त्यामुळे त्या औषधाच्या परिणामामुळे लीनाला आपली आई बनण्याची क्षमता गमावावी लागली होती. हे कशामुळे झाले आणि का झाले नंतर तिच्या मामाला समजले, पण तो आपल्या बायकोला काही बोलू शकत नव्हता. म्हणून त्याने लीनाला त्यानंतर आपल्या घरी आणले नाही, तर हॉस्पिटलमधून अनाथालयात सोडून दिले. ही गोष्ट जेव्हा लीनाला समजते तेव्हा तिने ठरवले होते की आपण लग्न करायचे नाही. त्यानंतर ती नोकरी करू लागली, पण तिने कधीच लग्नाचा विचार केला नाही. पण जेव्हा तिने त्या 6 महिन्याच्या लहानग्या मुलीला हॉस्पिटलमध्ये पाहिली, तेव्हा तिच्या मनामध्ये आईची माया जागी झाली आणि म्हणूनच तिने सर्व गोष्टी पूर्ण करून त्या मुलीचा ताबा स्वतःकडे घेतला. आज लीनाने जरी लग्न केले नसेल तरी तिला आई म्हणणारी तिची एक मुलगी आहे या जगामध्ये आहे. आणि आपण म्हणतो ना की आपली मुले आपल्याला म्हातारपणाची काठी असतात, त्याचप्रमाणे लीनाची मुलगी आज तिच्या म्हातारपणाची काठी बनली आहे. त्यामुळे तिचे शेवटचे दिवससुद्धा ती अगदी आनंदात जगत आहे. तर मित्रांनो, अशी होती ही छोटीशी गोष्ट. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मी अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. नक्की सबस्क्राईब करा एकदा.